मी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून तर आपण बघतोय पश्चिम आशियाई देशांमध्ये युद्धाचे धग हे दाटलेले आहेत। एकीकडे इस्रायल, दुसरीकडे इराण आणि या सगळ्यांमध्ये आता एंट्री झाली आहे ती अमेरिकेची। हा संघर्ष फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर हवाई हल्ले, सायबर युद्ध, प्रॉक्सी गट देखील यामध्ये आहेत आणि क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण देखील सुरू झालेली आहे। इराणने देखील याचं उत्तर इस्रायलला दिलेलं आहे, प्रत्युत्तर देखील इराणकडून देण्यात आलंय आणि याच पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी या पश्चिम आशियाई देशांमध्ये घडतात। या सगळ्यांचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील होण्याची चिन्ह दिसून येत आहेत। तेहरान पासून तेल अवीव पर्यंत बऱ्याच घडामोडी घडतायत, हल्ले होत आहेत, क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत। अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत। इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रांच्या द्वारे हल्ला करण्यात आलाय, तर अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तरही देण्यात आलंय। अमेरिका आणि इस्रायलने इराणला चारही बाजूंनी घेरलेलं आहे। याबाबत अधिकची माहिती आपल्याला देणार आहेत माझे प्रतिनिधी, माझे सहकारी विलास बडे यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं कशा पद्धतीने इस्रायलने इराणला चारही बाजूंनी घेरलेलं आहे। धन्यवाद प्रियंका। खरं तर आज जेव्हा हल्ला झाला अमेरिकेकडून इस्रायलकडून इराणवरती, त्यानंतर आता इराणचं काय होणार, इराणमधल्या सत्तेचं काय होणार, खोमेनींचं काय होणार असे अनेक प्रश्न आहेत। पण रणनीतिक दृष्ट्या, सामरिक दृष्ट्या इराणला चहूबाजूनं कसं घेरलेलं आहे आणि कशी कोंडी केलेली आहे, व्यापारीच्या दृष्टीनं सुद्धा आणि सैन्य सामरिक दृष्ट्या सुद्धा कशी कोंडी केली आहे हे आपण समजून घेऊया आणि प्रेक्षकांना सुद्धा समजून सांगूया की इराणची कोंडी ही कशी करण्यात आलेली आहे। आपण हा नकाशा बघतोय, या नकाशावर हा इराण आहे, हा इराण आणि या इराणला चहू बाजूनं कसं अमेरिका आणि इस्रायलने घेरलं बघतो। सुरुवातीला हे इथं आहे इस्रायल, इस्रायलच्या बाजूचा देश जॉर्डन, हे आहे इराक, त्यानंतर हे आहे कुवेत, इथं बहरीन, कतार, युनायटेड अरब अमिरात, त्यानंतर हा अरबी समुद्र आहे। आत्ता जरी सैन्य अफगाणिस्तानमधून अमेरिकेने बाहेर घेतलं असलं तरी सुद्धा आता त्यांचं बेस इथं आहे अफगाणिस्तानमध्ये। पाकिस्तान तर त्यांचा मित्रच आहे। अशा पद्धतीनं ह्या चहू बाजूनं त्यांना घेरलं गेलेलं आहे। आपण एक एक करून आता बघूया की ह्या पूर्वेच्या बाजूला, दक्षिणेच्या बाजूला, पश्चिमेच्या बाजूला आणि उत्तरेच्या बाजूला कसं घेरलं गेलेलं आहे। सुरुवातीला उत्तरेकडून आपण बघतोय की या बाजूनं विशेषतः पश्चिमे म्हणजे इराणला इराकची ही सीमा मोठी आहे आणि इराकचा सुद्धा वापर या इराणवर हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो। त्याचबरोबर कुवेत आहे, कुवेतमध्ये सुद्धा त्यांचा बेस आहे। इराणच्या अगदी शेजारी असलेल्या अल असद आणि एरबिल एअर बेसवरून अमेरिकन सैनिक इराणच्या जमिनीवरती थेटपणे हल्ला करू शकतं। त्याचबरोबर हे जे कुवेत इथं दिसतं हे कुवेत आहे, या कुवेतमधून सुद्धा ते इथं आरिफ जान आणि अली अल सालेम हा एअरबेस आहे अमेरिकेचा आणि या इथून सुद्धा ते थेट लष्करी कारवाई करू शकतात। आता सुद्धा तिथून ते कारवाई केली जाते। कतार हा जो कतार देश दिसतो खाली, कतारमध्ये सुद्धा अल उदेद एअरबेस आहे जो अमेरिकेच्या मध्य पूर्वेतला सगळ्यात मोठा हवाई केंद्र म्हणून ओळखला जातो आणि याच हवाई केंद्रावरून आत्ता बॉम्बफेक केली जाते इराणवरती। त्याचबरोबर UAE हा जो युनायटेड अरब अमिरात जो दिसतो त्या UAEहून सुद्धा अल धपरा एअरबेस आहे जो अमेरिकन विमानं इथून इराणची सगळी गुप्त माहिती जी आहे ती शोधण्याचं आणि ती मिळवण्याचं काम करतायत। या इथं त्यांचा बेस आहे। म्हणजे मी एक एक करून तुम्हाला सांगतो, हा इराक आहे, ही पूर्ण सीमा, ही पूर्ण सीमा थेटपणे सीमा आहे आणि आता इराकमध्ये सुद्धा त्यांचा बेस आहे। तर इराणचा हा सगळा जर नकाशा बघितला तर कतार, बहरीन, हे बहरीन सुद्धा आणि त्याचबरोबर UAE इथं अमेरिकेचं नौदल आहे। इराक, जॉर्डन, इस्रायल, हे इस्रायल आहे, हे जॉर्डन आहे, इथून सुद्धा ते थेटपणे हल्ले करतायत आणि त्यामुळे अरबी समुद्राचा सुद्धा वापर या सगळ्यासाठी केला जातो। हा अरबी समुद्र आहे आणि ओमानची ही खाडी आहे आणि पर्शियन खाडीमधून सुद्धा हल्ले केले जात आहेत। अरबी समुद्रामध्येच USS अब्राहम लिंकन आणि भूमध्य समुद्रातून इस्रायलकडे जाणारी USS जेराल्ड आर फोर्ट या दोन महाकाय युद्धनौकांच्या माध्यमातून इथून सुद्धा हे हल्ले
इराणवरती केले जात आहेत आणि त्यामुळे अफगाणिस्तानचा सुद्धा वापर याच्यासाठी केला जातोय. म्हणजे इराण फक्त एकटा पडलेला आहे, कुठलाही मित्र देश सध्या त्यांच्या मदतीला नाहीये, पण या सगळ्या बेसवरून हल्ले होत आहेत. त्यामुळे इराण आता या सगळ्यांवर अटॅक करत आहे. म्हणजे हे सगळे देश म्हणावेत की आमच्यावरती हल्ला केला, म्हणजे सगळे देश मिळून इराणवरती हल्ला करावेत अशी रणनीती अमेरिकेने केली. हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये, तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं हे तणावपूर्ण परिस्थिती जेव्हा निर्माण झालेली होती आणि गेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेने हे आपले जे बेस आहेत ते बेस इथं निर्माण केलेले आहेत. त्यामुळे आता इराण एक हाती आपली ही लढाई लढताना दिसतंय, पण त्याचबरोबर त्याला मात्र आता चहूबाजूनं घेरण्याचं काम इस्रायल आणि त्याचबरोबर अमेरिकेने केलेलं आहे. त्यामुळे चहूबाजूनं घेरलेल्या चक्रव्यूहातून इराण कसं बाहेर पडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सध्या तरी कुठलाही मित्र देश त्यांच्या मदतीला पुढे धावून येताना दिसत नाहीये, पण त्याचबरोबर अमेरिकेच्या मदतीला मात्र हे सगळे देश ज्यांच्यासोबत त्यांनी व्यापारी करार गेल्या काही दिवसांमध्ये केलेले आहेत ते देश त्यांच्या मदतीला धावून येणार आहेत. आणि म्हणूनच इराणची सगळ्यात मोठी अडचण आहे चक्रव्यूह भेदणार कसं. प्रियंका. निश्चितच विलास, तर चारीही बाजूंनी इराणला कसं घेरण्यात आलंय याचं आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून, सगळं मॅपच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने इराणला घेरण्यात आलंय. धन्यवाद विलास माहितीसाठी. तर मोठ्या पद्धतीने इराणला घेरण्यात आलंय. अमेरिका आणि इराणचे तणावपूर्ण संबंध होते आणि त्याच तणावपूर्ण परिस्थितीमधून हा हल्ला करण्यात आलाय. अमेरिका आणि इस्रायलने एकत्रितपणे इराणवर हा हल्ला केलेला आहे आणि याच हल्ल्याचे दृश्य आपण सकाळपासून बघतोय. मोठ्या प्रमाणात सायरन वाजतायत, मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट दिसून येत आहेत, स्फोटांचे आवाज येत आहेत. तर इराणने देखील याचं चांगलंच उत्तर इस्रायलला दिलेलं आहे. जवळपास 30 शहरांमध्ये इराणकडून हल्ला करण्यात आला, इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे आणि युद्ध तुम्ही सुरू केलेलं असलं तरी ते आम्हीच संपवणार असा थेट इशारा आता इराणकडून इस्रायलला देण्यात आलाय.